अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीला सुरुवात झालेली आहे बघा. दिवाळीतील आपण वसुबारस, त्यानंतर धनत्रयोदशी, त्यानंतर लक्ष्मीपूजन देखील साजरं करणार आहोत. त्याचप्रमाणे उद्या आहे दिवाळी पाडवा. तर उद्या शनिवार 2 नोव्हेंबर या दिवशी दिवाळी पाडवा आहे आणि बलिप्रतिपदा देखील आहे. तर 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी बलिप्रथा देखील असल्यामुळं आपण नेहमी म्हणतो बघा, इडापिडा टळो आणि बळीच राज्य येवो. दिवाळी पाडवा हा नवरा बायकोंचा सण असतो. दिवाळी पाडवा पती पत्नीचं नातं हे घट्ट करण्याचा दिवस आहे. तर बघा, पतीचं औक्षण या दिवशी आवर्जून करायचं आहे. पती पत्नीमध्ये गोडवा कायम राहावा यासाठी एक प्रभावी उपाय देखील मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. बघा, पती पत्नी म्हटलं तर थोडेफार वादविवाद, भांडणं, रुसवे फुगवे हे असतातच. अगदी प्रत्येकाच्या घरात असतात. परंतु हेच रुसवे फुगवे आहेत, वादविवाद, भांडणं जर विकोपाला गेले बघा, तर ते जाऊ नये. बघा, भांडणं होत नसतील तर अतिशय उत्तम. परंतु भांडणं, वादविवाद होऊन जर ते अगदी विकोपाला जर जात असतील तर त्यासाठी एक अत्यंत प्रभावी हा उद्याचा बघा पाडवा आहे, या दिवशी आवर्जून करायचा आहे. हा जो उपाय आहे तो बघा केंद्रात सांगितलेला उपाय आहे, तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, तुम्हाला पटला तर तुम्ही अवश्य करा, नाही तर मी नाही केला तरी काहीच हरकत नाही. तर उपाय काय करायचा आहे, त्याचबरोबर औक्षण जे आहे ते पतीचं आवर्जून करायचं आहे. ते कसं करायचं आहे, त्याचबरोबर का करायचं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर उद्या 2 नोव्हेंबर वार शनिवार आणि उद्या दिवाळीतील पाडवा अतिशय महत्त्वाचा दिवस. त्याचबरोबर 3.5 मुहूर्तांपैकी हा दिवस मानला जातो. या दिवशी लोक सोनं चांदी देखील खरेदी करत असतात. दिवाळी पाडवा हा बघा, प्रत्येक सवाशीण स्त्री जी आहे, ती सवासणी आहे, ती आपल्या पतीचं या दिवशी औक्षण जे आहे ते करत असते. तर नवरा बायकोंचं नातं अतिशय घट्ट राहावं, त्यांच्या नात्यात गोडवा टिकून राहावा, प्रेम राहावं यासाठी हा दिवस जो आहे, हा सण जो आहे तो साजरा केला जातो. तर काय करायचं आहे बघा, असंही पती म्हणजे नवरा हा शंकराचं रूप मानलं जातं आणि बायको ही पार्वतीचे रूप मानलं जातं. तर काय उपाय करायचा आहे, तर सर्वात आधी उद्या पाडवा सकाळी लवकर उठून बघा, तुम्हाला पतीला सर्वात आधी आंघोळ जी आहे ती घालायची आहे. तर त्यासाठी पतीला तेलाने मालिश करायचे आहे. त्याचबरोबर उटणं जे आहे ते लावून आंघोळ घालायचे आहे. त्याचबरोबर बघा, पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य जे आहे ते तुम्हाला त्या पाण्यात टाकायचं आहे. आता पंचगव्य काय आहे ते बघा, तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसत असेल. हे पंचगव्य आहे, हे तुमच्याकडं जर असेल तर ते तुम्ही पाण्यात टाकायचं आहे, किंवा अगदी बघा उठण्याप्रमाणे लावलं तरी चालणार आहे. त्यानंतर जर पंचगव्य नसेल तर काहीच हरकत नाही, थोडीशी चिमूटभर हळद त्या पाण्यात टाकायची आहे आणि त्या पाण्याने पतीला, नवऱ्याला आंघोळ घालायची आहे. बघा, प्रत्येकाला वाटत असतं की आमच्या जोडीला लक्ष्मीनारायणाची जोडी म्हणावं, असं प्रत्येक नवरा बायकोला वाटत असतं. म्हणून या दिवशी आवर्जून, हळद ही विष्णूंना प्रिय आहे, त्यांना समर्पित आहे, कारण हळदीचा पिवळा रंग आहे. जर पंचगव्य नसेल तर अगदी चिमूटभर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून पतीला आंघोळ घालायचे आहे. त्यानंतर बघा काय करायचं आहे, पतीचं औक्षण जे आहे ते करायचं आहे. तर हे औक्षण जे आहे ते करण्याचा शुभ मुहूर्त बघा, सकाळी 6:14 पासून
ते 8:35 जो कालावधी आहे त्या वेळेत करायचा आहे. आता त्या कालावधीत नाही शक्य झालं तर अगदी बघा दुपारी 12च्या आत तरी आवर्जून करायचं आहे. तसं तर पूर्ण दिवसच हा त्याच्यासाठी आहे, परंतु काही शुभ मुहूर्त असतात, त्या मुहूर्तावर केलं तर त्याचा लाभ हा अतिशय जास्त प्रमाणात हा मिळत असतो. तर पतिदेवाची आंघोळ झाल्यानंतर काय करायचं आहे, एक पाट जो आहे तो मांडायचा आहे, त्याभोवती रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर त्यांचे कपडे वगैरे सगळं तयारी करून झाल्यानंतर त्यांना त्या पाटावर बसवायचं आहे. आणि तुम्ही बघा स्वतः पत्नी ओवाळणार आहे तर तुम्ही देखील साडी परिधान करायची आहे. 16 शृंगारांचं जो शृंगार आहे, किमान बघा हातात 2-2 हिरव्या बांगड्या, कपाळाला हळदी कुंकू जे आहे ते लावायचं आहे, साडी परिधान करायची आहे. त्यानंतर तुम्ही देखील काहीतरी घेऊन त्यावर उभं राहून औक्षण जे आहे ते करायचं आहे. डायरेक्ट जमिनीवर उभं राहून पतीचं औक्षण करायचं नाही. त्यानंतर बघा जो आपण औक्षणासाठी जे ताट तयार करत असतो तर ते काय करायचं आहे, पतीला डोक्यावर टोपी घालायला द्यायची आहे. त्यानंतर एरवी आपण बघा काय करत असतो की सोनं चांदी याचा वापर त्या औक्षण करण्याचा ताटात करत असतो, परंतु जेव्हा आपण पाडव्याला पतीचं औक्षण करतो त्यावेळेस सुपारी ही आवर्जून ठेवली जाते. त्या सुपारीने औक्षण केलं जातं. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता जे आहे, त्यानंतर स्वीट काहीतरी तुम्ही गोड काही पेढा ठेवू शकता, एखादी मिठाई ठेवू शकता. त्यानंतर सुपारी आवर्जून ठेवायची आहे. त्यानंतर काही भागात बघा कणकेचा दिवा आणि त्याच्या बाजूला मुटके जे आहेत 2 मुटके देखील ठेवले जातात. धनत्रयोदशीला आपण बनवतो ना गव्हाच्या पिठाचे, त्याप्रमाणे बनवून ते ठेवले जातात. तर काही ठिकाणी निरंजन देखील ठेवलं जातं. तुमच्याकडे जी पद्धत आहे ती पद्धत तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हा दिवा जो आहे तो तेलाचाच दिवा जो आहे तो वापरायचा आहे. तर ही सुपारी जी आहे ती आवर्जून घ्यायची आहे. सुपारी का घ्यायची तर बघा सुपारी ही टणक असते. अगदी त्याप्रमाणे माझ्या पतीचं देखील आयुष्य हे टणक व्हावं यासाठी ही सुपारी घ्यायची असते. त्याचबरोबर पतीचं दीर्घ आयुष्य वाढावं यासाठी या दिवशी आवर्जून औक्षण जे आहे ते करायचं आहे. त्यानंतर बघा गंध लावायचा आहे. तुम्ही सुपारी हातात घेऊन सुपारीने देखील 3 वेळा पतीवरून ओवाळायचं आहे. त्यानंतर तुम्ही जे काही गोड स्वीट घेतलेलं आहे ते द्यायचं आहे. आणि हे करून झाल्यानंतर पतीने देखील पत्नीसाठी काहीतरी ताटात ओवाळणी जी आहे ती टाकायची आहे. अगदी बघा सोनं चांदी टाकायचा असा भाग नाही, परंतु काहीही यथाशक्ती जे तुम्हाला शक्य होईल ना, अगदी एखादी साडी म्हणा, पैसे म्हणा, परंतु आवर्जून द्यायचे आहे. आता तुमची जर ऐपत चांगली असेल, आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर अगदी तुम्ही सोनं चांदी देखील देऊ शकता. कारण पत्नी ही बघा घरातील गृहलक्ष्मी असते. तुमच्या घरातील लक्ष्मी जर खुश असेल ना तर तुमच्या घरात बघा माता लक्ष्मीचा सदैव ही तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. घरातील लक्ष्मी खुश तर सगळं घर हे आनंदी असतं, खुश असतं. म्हणून तिला देखील या दिवसात आनंदी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. दिवाळी हा सण खूप मोठा आहे आणि यातील दिवाळी पाडव्याला नवरा बायकोचं नातं घट्ट करण्याचा हा दिवस आहे. तर या दिवशी आवर्जून बघा तुम्ही काहीतरी तिच्यासाठी द्यायचं आहे. त्यानंतर ज्या पती पत्नींमध्ये रुसवे फुगवे झालेले आहेत, भांडणं आहेत, वादविवाद आहेत, काही ना काही कारणाने सारखे भांडण तंट होत असतात, तर त्यांनी हा उपाय एक मी सांगणार आहे तो करायचा आहे. तर पतीला बघा त्याचे पायाचे अंगठे जे आहेत ते तुम्ही प्रथम पाण्याने धुवायचं आहे. एक ताट घ्यायचं आहे, फक्त अंगठे धुवायचे आहे आणि त्यानंतर त्याला हळद कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर पतिदेवांना नमस्कार करायचा आहे आणि जे ते तीर्थ जे आहे ते तुम्ही त्या फक्त बघा चाटायचं आहे. पूर्ण प्यायचा असा भाग नाही, परंतु अगदी 2 बोटं त्याच्यात बुडवायचं आहे आणि ते ताटातलं तीर्थ जे आहे त्यांचे पाय धुतलेलं तीर्थ ते तुम्ही अगदी जिभेला लावायचं आहे. याने बघा तुमच्यातील वादविवाद काय भांडणे असतील ते नक्कीच हे दूर होणार आहेत. प्रेमाचा संसार होणार आहे. गोड संसारासाठी त्याचबरोबर पती पत्नीचं नातं घट्ट होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा केंद्रात सांगितला जातो. तर हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे, आवर्जून करा.
तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.